शेती म्हटलं की आपल्या समोर येतात ती भाज्या, फळं, फुलं आणि अशी पारंपरिक पिकं. पण चंदनाची शेती कधी तुम्ही ऐकली आहे? साताऱ्यातील एका युवा शेतकऱ्यानं चक्क चंदनाची शेती केली आहे. पाहूयात काय ही चंदनाची शेती. चंदनाची झाडं चोरीला जातात हे त्यानं वडिलांच्या तोंडून ऐकलं होतं. यावरून चंदनाचा बाजारभाव त्याच्या लक्षात आला आणि कोरेगाव तालुक्यातल्या पिंपोडे इथं उभी राहिली चंदनाची शेती. राहुल जाधव या युवा शेतकऱ्यानं राज्यात चंदनाचं पीक घेण्याचा अनोखा प्रयत्न केलाय. आई आणि वडिलांच्या मदतीनं त्यानं मुरमाड शेत जमिनीत चंदनाची 360 रोपं लावलीत. 12 वर्षाच्या झाडात कमीत कमी 20 ते 25 किलो चंदन निघतो. हे लक्षात आल्यानंतर ह्याचं मार्केटिंग बघितलं. आम्ही चंदनाच्या बागा बऱ्याच ठिकाणी बघून आलो आणि गव्हर्नमेंटने याला सबसिडी दिली आहे, ठिबकलाही दिली आणि चंदनाची झाडं लागण करायला सुद्धा दिली. लागवडीसाठी राहुलनं चेन्नईहून चंदनाच्या बिया आणल्या आणि त्यापासून 1 वर्षाची रोपं तयार केली. चंदनाचं झाड हे परजीवी असतं. त्याला लागणारं अन्न ते आजूबाजूच्या झाडांच्या मुळांतून घेतं. त्यामुळे राहुलनं चंदनाच्या पिकात तूर आणि लिंबू अशी आंतरपिकं घेतली. विदेशी तूर येते जे 3-4 वर्ष त्याचं उत्पन्न आपल्याला म्हणजे लागवड केल्यानंतर 3-4 वर्ष ते चालू शकते. आणि त्याच्यानंतर आपण मलबार लिंबाची लागवड केलेली आहे. त्याच्यावर ते दीर्घायुषी यजमान वृक्ष म्हणून अशी 3 प्रकारची यजमान वृक्ष आपण वापरतोय फक्त चंदनाची चांगली ग्रोथ व्हावी म्हणून. 1 एकरात 360 झाडांची लागवड करण्यासाठी सुरुवातीला राहुलला केवळ ठिबक सिंचनासाठी 1 लाख रुपये खर्च आला. चंदनाच्या झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सुरुवातीची 4.5 वर्षे वगळता त्याला सुरक्षेसाठी सौर विद्युत भार कुंपण घालावं लागणार आहे. झाडांना लागणाऱ्या सेंद्रिय खतासाठी 12 वर्षात 5 लाखांपर्यंत खर्च येईल. मात्र आंतरपिकांमुळे खर्चाचा भार कमी होणार आहे. शिवाय 12 वर्षांनंतर राहुलला मिळणारं उत्पन्न कोटींच्या घरात असेल. 5.5 ते 6 लाख रुपये खर्च येतो 12 वर्षासाठी सगळं एस्टिमेशन काढलं. आणि फायदा बघितला तर फक्त 75% झाडांचा 3.5 कोटी रुपये फायदा होते. चंदनाची लागवड करण्यासाठी वनविभाग हेक्टरी 44,000 रुपये अनुदान देतं. याशिवाय वनविभागाच्या परवानगीनं झाडांची विक्री करता येते. शिवाय आंतरपिकाद्वारेही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतं. त्यामुळे पारंपरिक पिकांपेक्षा चंदनाची शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होण्यास नक्कीच मदत होईल. सम्राट गायकवाड, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.